नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीची संपूर्ण माहिती, पूजाविधी, नियम, उपाय आणि चंद्रोदयाचे महत्त्व. संकष्ट चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी चतुर्थी हा भगवान गणपतीचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येतो. या दिवशी श्रद्धेने व्रत केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि अडथळे नष्ट होतात. व्रत कसे सुरू करावे? सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. त्यानंतर मनोभावे आज मी संकष्टीचे व्रत करतो किंवा करते असा संकल्प घ्यावा. दिवसभर उपवास ठेवावा. पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार किंवा दूध घेऊ शकता. पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजेसाठी गणपतीची मूर्ती किंवा फोटो, दुर्वा, फुले, मोदक किंवा लाडू, अगरबत्ती, दिवा, कुंकू, चंदन आणि फळे तयार ठेवावीत. संध्याकाळची पूजाविधी. संकष्टीची मुख्य पूजा संध्याकाळी केली जाते. गणपतीसमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. दिवा लावावा. गणपतीला कुंकू आणि चंदन लावावे. दुर्वा आणि फुले अर्पण करावीत. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर ओम गणगणपते नमः हा मंत्र 108 वेळा जप करावा. त्यानंतर आरती करावी. आपण गणपतीचे छोटीशी व्रत कथा पाहणार आहोत. खूप महत्त्वाची आहे. एकदा देवतावर मोठे संकट आले होते आणि त्यांनी भगवान शंकराकडे मदतीची विनंती केली. तेव्हा भगवान गणपतीने आपल्या बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले. त्यांनी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याऐवजी आपल्या आईवडिलांची म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वतीची प्रदक्षिणा केली. गणपती म्हणाले, माझ्यासाठी माझे आईवडीलच संपूर्ण जग आहे. त्यांच्या या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन त्यांना सर्व संकटे दूर करणारा देव मानण्यात आले. म्हणून संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. त्यानंतर संकष्टीची कथा वाचून पूजा पूर्ण करावी. चंद्रदर्शन. संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून हा सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चंद्र उगवल्यानंतर प्रथम चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे, म्हणजेच पाणी अर्पण करावे. त्यानंतर फुले आणि अक्षता अर्पण करून श्रद्धेने प्रार्थना करावी. चंद्राचे दर्शन घेऊन आणि प्रार्थना पूर्ण केल्यानंतर उपवास सोडावा. चंद्रोदयाची वेळ. चंद्रोदय साधारणतः रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान असतो, मात्र प्रत्येक महिन्यानुसार वेळ बदलतो. या महिन्यात चंद्रोदय 9:47 आहे. प्रत्येक शहरात मिनिटाचा इकडे तिकडे फरक असतो, तर तुम्ही तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ पाहू शकता. पाळावयाचे नियम. या दिवशी स्वच्छता आणि सात्विकता ठेवावी. वाईट विचार टाळावेत. खोटे बोलू नये. मांसाहार टाळावा आणि राग करू नये. खूप महत्त्वाचे आणि विशेष उपाय. 21 दुर्वा अर्पण केल्याने अडथळे दूर होतात. मोदकाचा नैवेद्य दिल्याने गणपती प्रसन्न होतात. ओम गणगणपते नमः मंत्र 108 वेळा जप केल्याने मन शांत होते. गरिबांना दान केल्याने पुण्य वाढते. व्रताचे फायदे. या व्रतामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर होतात. शिक्षणात यश मिळते. घरातील संकटे कमी होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते. मंडळी, संकष्टी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने आणि नियमाने केल्यास गणपती बाप्पा आपल्या सर्व संकटाचे निवारण करतात आणि जीवनात सुख समृद्धी आणतात. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.